नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदामध्ये. मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया आपण श्री संत तुकाराम महाराजांच्या एका अभंगाने. अभंग असा आहे: आपुलिया हिता जो असे जागता, आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जी सात्विक, होती जी सात्विक, तयाचा हरिख वाटे देवा, तयाचा हरिख वाटे देवा. गीता भागवत करती श्रवण, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे, अखंड चिंतन विठोबाचे. बोला पंढरीनाथ महाराज की जय. बरोबर मित्रांनो, ध्रुव महाराज म्हणा किंवा प्रल्हाद महाराज म्हणा, त्यांनी लहानपणी लहान वयातच हरिनाम घेऊन हरीची तपस्या करून जीवन सार्थक केलं. तसंच आपण देखील हरिनाम, हरीचं रूप बघून, हरिकथा ऐकून, हरीचं कीर्तन करून, हरीचं चिंतन करून आपलं जीवन आपल्याला सार्थकी करायचं आहे, लाभ घ्यायचा आहे त्याचा. आणि मित्रांनो, अभंगात आपण बघितलं कन्यापुत्र हा शब्द आलेला आहे. तर आपले जे जाणकार मित्र आहेत त्यांनी आजचा विषय ओळखलाच असेल. पाहूया आजचा विषय काय. आजचा विषय आहे लहान मुलांचे जे विकार आहेत आणि त्यावरील शस्त्रक्रिया. लहान मुलांचे विकार आणि त्यावरील शस्त्रक्रिया असा आपला विषय आहे आजचा. आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला KM रुग्णालय परळ मुंबई येथील बाल शल्य चिकित्सा शास्त्र विभाग म्हणजेच पीडियाट्रिक सर्जरी विभागातील अतिरिक्त प्राध्यापक प्रोफेसर ॲडिशनल डॉक्टर केदार मुदखेडकर आपल्यासोबत आहेत. नमस्कार डॉक्टर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, डॉक्टरांचा तुमच्याशी परिचय करून देतो. डॉक्टर केदार प्रकाश मुदखेडकर, आपण अतिरिक्त प्राध्यापक आहात बाल शल्य चिकित्सा शास्त्र विभाग KM रुग्णालय परळ मुंबई येथे. शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर MBBS नंतर पुढे आपण MS केलं जनरल सर्जरीमध्ये. पुढे आपण MCH ही जी परीक्षा असते पीडियाट्रिक सर्जरी या विषयात केलं. आणि या परीक्षेमध्ये मित्रांनो डॉक्टर साहेबांना गोल्ड मेडल मिळालेलं आहे, सुवर्ण पदक त्यांनी पटकावलेलं आहे. पुढे आपण DNB देखील केलं, पीडियाट्रिक सर्जरी ही पदवी देखील प्राप्त केली. आणि त्या पुढे जाऊन आपण FMAPS म्हणजेच फेलोशिप इन मिनिमल ॲसेस इन पीडियाट्रिक सर्जरी ही पदवी देखील आपण मिळवलेली आहे. आपल्या गाठीशी जवळजवळ 13 वर्षाहून अधिक बाल शस्त्रक्रिया करण्याचा अनुभव आहे. शिवाय आपण वैद्यकीय अध्यापनाचा देखील तेवढ्याच वर्षाचा आपल्या गाठीशी अनुभव आहे. पदव्युत्तर आणि सुपर स्पेशालिटीचे जे विद्यार्थी असतात, नर्सिंगचे जे विद्यार्थी असतात, त्या सर्वांना आपण शिकवता, अध्यापन करता, त्यांना मार्गदर्शन करता, त्यांचे गाईड आहात. तर आणि आपण राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर शोध निबंध देखील प्रकाशित केलेले आहे. 25हून अधिक शोध निबंध आपण प्रकाशित केलेले आहेत. तर असे बहुगुणी असे आजचे आपले डॉक्टर आपल्याला लाभलेले आहेत. शुभस्य शीघ्रम. कार्यक्रमाचा श्री गणेश करूया. डॉक्टर केदार, पहिला प्रश्न असा असेल की लहान मुलांच्या जे विशेष गरजा असतात किंवा विशेष आव्हानं असतात, काय असतात त्याविषयी आम्हाला आणि आमच्या मित्रांना सांगा. नक्कीच. बऱ्याचदा बालशल्य चिकित्सा हा जेव्हा विषय किंवा हे जे शास्त्र आहे तर पालकांना एक प्रश्न असतो की 1 दिवसाच्या बाळाला, 1 वर्षाच्या बाळाला ऑपरेशनची गरज असते का. म्हणजे त्यांना असं एक आश्चर्य असतं की 1 दिवसाच्या बाळाला ऑपरेशनची गरज का भासणार. तर मला म्हणायचं आहे की जेव्हा बाळ जन्माला येतं, 9 महिने पूर्ण झाले असेल तर अंदाजे 2.5 ते 3.5 किलो वजनाचे बाळ असते.
कधी काही कारणाने डिलिव्हरी लवकर करावी लागली तर कधी कधी 1 किलो 1.5 किलो असे सुद्धा बाळाचे वजन असू शकते. अशा केसेसमध्ये कधी आतडीमध्ये काही प्रॉब्लेम असेल, कोणत्या अवयवांची नीट विकास झाला नसेल गरोदरपणी, आईच्या गरोदरपणी, तर अशा याच्यामध्ये बाळाला कधी कधी ऑपरेशनची गरज भासू शकते. आता आपण जसं कार्यक्रमात पुढे जाऊया, मी काही एक प्रातिनिधिक फोटो आणलेला आहे दाखवायला, की कधी कधी 1 दिवसाच्या बाळाला सुद्धा संडासची जागा नसणे, छातीमध्ये काही प्रॉब्लेम, फुफ्फुसाचा प्रॉब्लेम आहे, अशा ठिकाणी ऑपरेशन लागू शकते. फार छान डॉक्टर केदार. तर कुठकुठले असे आजार आहेत ज्याच्यामध्ये पीडियाट्रिक सर्जरी म्हणजे ज्याला आपण म्हणतो बाल शल्य चिकित्सा शास्त्राचा उपयोग केला जातो, त्या आजारांविषयी सांगा. आणि मित्रांनो, तुम्ही देखील तयार राहा. सरांनी आपल्याला दाखवायला महत्त्वपूर्ण असे फोटोज आणलेले आहेत, तर ते फोटोज तुम्ही क्लिक करू शकता किंवा महत्त्वपूर्ण संपर्कासाठी ज्या स्लाइड्स आहेत त्याचं पण आपण छायाचित्र घेऊ शकता किंवा पेन आणि वही घेऊन रेडी राहा. तर डॉक्टर साहेब, तुम्ही आम्हाला दाखवायला पीपीटी आणलेली आहे, फोटो त्याविषयी आणि कुठल्या आजारांवर आहे त्याविषयी सांगा. आता तुम्ही स्लाइडवर बघू शकता की एक प्रातिनिधिक फोटो आहे ज्यामध्ये बाळाची अन्ननलिका आणि श्वसन नलिका हे 2 आपण दाखवलेले आहेत. त्यामध्ये असं आहे की जे अन्ननलिका आहे तिचं एक टोक जे आहे ते ब्लाइंड आहे, म्हणजे खाली पोटाशी जोडलेलं नाहीये. अशा केसेसमध्ये बाळाला जेव्हा फिडिंग दूध पाजलं जातं तेव्हा बाळ ते दूध घेऊ शकत नाही आणि तोंडातून नेहमी फेस वगैरे येतो आणि लगेच प्रॉब्लेम होत असतो. अशा केसेसमध्ये बाळाला व्यवस्थितपणे निदान करून, इन्व्हेस्टिगेशन करून, ऑपरेशन करून हा जो आजार आहे ज्याला म्हणतात ट्रकिओइसोफेजियल फिस्चुला, म्हणजे अन्ननलिका आणि श्वसन नलिका हे एकमेकांना जोडलेली असणे, यामध्ये ऑपरेशन शस्त्रक्रियेद्वारे, जे की जन्मल्यानंतर 2 ते 3 किंवा 3ऱ्या दिवशी स्टेबिलाइज करून आपल्याला करावे लागते आणि बाळ ऑपरेशन नंतर पूर्णपणे धडधाकट आणि चांगलं होत असतं. जसं मी एक एक्सरे सुद्धा दाखवला आहे की ज्यामध्ये तोंडावाटे काही नळी टाकली तर ती पूर्णपणे पोटापर्यंत पोहोचू शकत नाही, ती अर्धवटच थांबते, कारण आपल्याला ते ब्लाइंड एंड म्हणजे चोकअप आहे. तर हा जो आजार आहे आजकाल प्रेग्नन्सीमध्ये सुद्धा डिटेक्ट केला जाऊ शकतो किंवा जन्म झाल्यानंतर सुद्धा जर काही लक्षणं दिसली बाळामध्ये तर त्यावर ट्रीटमेंट आणि शस्त्रक्रिया उपलब्ध आहे. आता आपण हे एक नवजात बालकांबद्दल बोलत आहोत, तर कधी कधी छाती आणि पोटामध्ये एक पडदा असतो ज्याला आपण डायफ्रॅम असं म्हणतो. तुम्ही इथे पाहू शकता की या डायफ्रॅम जो पडदा आहे त्याचा एका बाजूचा हिस्सा बरोबर बनलेला नाही आहे. ह्या गोष्टी जेव्हा बाळ आईच्या पोटामध्ये असतं त्या डेव्हलपमेंट स्टेजमध्येच झालेला आहे. त्यामुळे आतडी वगैरे बरेचसे छातीमध्ये येते आणि मग फुफ्फुसाचा जो विकसित होण्याचा वेग आहे किंवा जे फुफ्फुस डेव्हलप होत असतं ते सुद्धा अर्धवट होतं. याला म्हणतात की हर्निया. हा एक प्रकारचा हर्नियाच आहे ज्याच्यामध्ये छातीतलं पोटातील कंटेंट्स छातीमध्ये येतात. तर या आजारामध्ये सुद्धा बाळाला ॲडमिट करून इन्व्हेस्टिगेशन्स करून, पूर्वी हे ऑपरेशन आम्ही पूर्णपणे चिरा मारून करायचो, आता हे दुर्बिणीद्वारे सुद्धा आपल्याला व्यवस्थितपणे करता येतं. बरोबर. मित्रांनो, आपण आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून कसं कमीत कमी जे आहे पेशंटला त्रास होईल त्याविषयी पण काळजी घेतोय आणि सर आपल्याला वेगवेगळ्या गंभीर आजारांशी पण परिचय करून देत आहेत, त्याचे फोटो पण आणलेले आहेत आणि ते त्याच्यावर उपाय कसे करतात ते देखील आपण जाणून घेतो. तर पुढला कुठला आजार आहे किंवा पुढे आपण आता थोरॅक्स म्हणजे छातीबद्दलच बोलत आहोत, तर कधी कधी बाळांना सर्दी खोकला होतो. सर्दी खोकला जर लवकर ट्रीटमेंट केली, व्यवस्थित औषधे घेतली तर तो बऱ्यापैकी बरा होतो. कधी कधी जर औषधे घेण्यामध्ये किंवा डॉक्टरांकडे जाण्यामध्ये जर खूप डिले झाला, दुर्लक्ष झालं, तर कधी कधी निमोनिया डेव्हलप होतो, ज्याला म्हणतो आपण की फुफ्फुसाचं इन्फेक्शन झालंय. त्यामध्ये कधी कधी मग छातीमध्ये पू जमा होतो किंवा श्वास घ्यायला त्रास होतो, कधी कधी व्हेंटिलेटरची गरज वगैरे भासू शकते, ज्याला एम्पायमा म्हणतात. तर पुढचा मी एक स्लाइडमध्ये जस्ट एक फोटो ठेवलेला आहे की ज्यामध्ये एक एक्सरेचा फोटो की पूर्ण एका बाजूला व्हाईट आउट जे आम्ही म्हणतो की पसनी पूर्ण भरलेला आहे, खाली एक सिटी स्कॅन इमेज आहे आणि ह्यावर सुद्धा पूर्वी पूर्णपणे छाती उघडून ऑपरेशन करावं लागायचं पेशंट्सला वगैरे. बऱ्याचदा व्हेंटिलेटर जे आपण कृत्रिम श्वासाचं मशीन आहे ते लागायचं. आता आपण या सर्जरीसुद्धा KEM रुग्णालयामध्ये दुर्बिणीद्वारे करतो आणि जेवढ्या लवकर पेशंट आपल्याकडे रेफर होईल तेवढ्या म्हणजे सर्जरी लवकरात लवकर करून बाळाला लवकरात लवकर व्यवस्थित होऊन एकदम हेल्दी करून आपल्याला डिस्चार्ज करता येतं.
दिस इज कॉल्ड म्हणजे डिकॉर्टिकेशन. एम्पायमामध्ये डिकॉर्टिकेशनचा आजार आहे. बरं. मित्रांनो, तुमच्या मनामध्ये देखील काही प्रश्न असतील किंवा असे काही आजारांविषयी तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जरूर न संकोच बाळगता आम्हाला तुम्ही फोन करायचा आहे. तर डॉक्टर केदार, पुढे कुठली केस किंवा कुठला फोटो तुम्ही दाखवणार आहेत किंवा कुठल्या आजाराविषयी सांगा? आपण छातीकडून समजा पोटाकडे वळूया. जेव्हा कधी कधी डिलिव्हरी होते पेरिफेरीला, म्हणजे रुग्णालय, ग्रामीण रुग्णालयामध्ये वगैरे, तर आम्हाला फोन येतो की बाळाची पोटावरची स्किन, जे चमडी किंवा त्वचा असते, ती बरोबर डेव्हलप झाली नाहीये. तर त्यामध्ये 2 प्रकार असतात. एक ऑम्फॅलोसिल म्हणून, जे मी तुम्हाला स्लाइडवर दाखवतोय, की ज्यामध्ये बेंबीच्या आजूबाजूचा जो भाग आहे तिथली स्किन बरोबर डेव्हलप झालेली नसते, आणि एक अशी गाठ असते, थैली असते, सॅक, त्यामध्ये तुम्हाला इथे दिसू शकतं की आतडी आतमध्ये दिसत आहेत. तर अशा प्रकारच्या आजारामध्ये आम्ही इमिजिएट ऑपरेशन न करता या जी सॅक आहे तिला आम्ही ड्रेसिंग करून डेव्हलप करतो, आणि जी ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम त्याच्यावर त्वचा डेव्हलप होते वर. आणि बाळ जेव्हा 9 महिने ते 1 वर्षाचं होतं तेव्हा आम्ही त्या हर्निया, जो वेंट्रल हर्निया डेव्हलप झालेला आहे, त्या हर्नियाचं आपण ऑपरेशन करतो. ह्याच्यामध्ये दुसरा एक सिव्हिअर प्रकार आहे ज्याचं नाव आहे गॅस्ट्रोकायसिस. ह्याच्यामध्ये ती पिशवी, जी सॅक असते, तो प्रकार नाही आहे, आणि हे जे आतडी आहे ते पूर्णपणे बाहेर वातावरणाला एक्सपोज असतं. तर यामध्ये सुद्धा आम्ही जेवढं शक्य आहे बाळाला इमिजिएट स्टेबिलाइज, कोणतंही ऑपरेशन करण्याआधी बाळाला हे स्टेबिलाइज केलं जातं. उदाहरणार्थ, दुसरीकडून बाळ आलं असेल तर बऱ्याचदा टेम्परेचर रेग्युलेशन असतं. बाळ जर डिहायड्रेशन, फ्लुइड्सची म्हणजे सलाईन वगैरे कमी झालं असेल तर सलाईन चढवावं लागतं. रक्त, ब्लड ग्रुप कोणता आहे, काय आहे, पूर्ण तयारी करावी लागते, आणि काही ब्लड टेस्ट कराव्या लागतात. ते झाल्यानंतर स्टेबिलाइज झाल्यावर ॲनेस्थेशिया, म्हणजे जे बधिरीकरण शास्त्राचे डॉक्टर आहेत त्यांच्याशी आणि NICUचे डॉक्टरांशी, इट इज अ टीम वर्क, आम्ही तिन्ही पूर्णपणे बाळाला स्टेबिलाइज झाल्यावर ऑपरेशनसाठी घेतो, आणि बाळ ऑपरेशन नंतर धडधाकट होऊन घरी जाऊ शकतं. फारच छान. डॉक्टर केदार, आपल्याला वेगवेगळ्या शरीराच्या वेगवेगळ्या भागात लहान मुलांच्या कुठकुठली शस्त्रक्रिया होऊ शकतात, कुठकुठले आजार जे आपण समजतो की आता याच्यावर उपचार नाही, त्याच्यावर देखील डॉक्टरांनी उपचार केलेले आहेत. KEM रुग्णालय, सरकारी रुग्णालयामध्ये कशा प्रकारे शस्त्रक्रिया केल्या जातात त्याविषयी पण माहिती घेतोय. छातीविषयी माहिती घेतली, छातीच्या विकारांविषयी, पोटाविषयी घेतली. आता आपण जरा मूत्रपिंडाचे किंवा मूत्राशी निगडीत जे आहे, लघवीच्या आजारांशी निगडीत डॉक्टरांकडून जाणून घेऊया. डॉक्टर केदार, काय सांगणार? कुठला? जसं मी कार्यक्रमाच्या सुरुवातीला म्हणलं की 1 दिवसाच्या बाळाला किंवा लहान मुलांना ऑपरेशन लागतं का म्हणून पालकांना एक आश्चर्य असतं. बऱ्याचदा असं होतं की 2-3 वर्षाचं बाळ OPDमध्ये येतं. पालक म्हणतात ह्याला ब्लड प्रेशर, रक्तदाबाचा त्रास आहे. परत तोच एक प्रश्नचिन्ह असतं पालकांच्या मनात की एवढ्या लहान मुलाला रक्तदाबाचा त्रास कसा असेल. तर बऱ्याचदा, आता मी तुम्हाला एक स्लाइडवर फोटोही दाखवू शकतो की म्हणजे गोष्टी क्लिअर होईल की प्रत्येक मुलगा असो किंवा मुलगी असो, 2 किडन्या असतात आणि किडनीला नळी असते, आणि इथे हे ती पिशवी आहे, मूत्राशयाची पिशवी, ज्याला युरिनरी ब्लॅडर म्हणतात, आणि इथून लघवी बाहेर येते. कधी कधी मुलांमध्ये या जी युरेथ्रा आहे, लघवीचा रस्ता आहे, त्यामध्ये पडदा असतो. हा पडदा बाळ जेव्हा ऑर्गन डेव्हलप होत असतात गर्भाशयात असताना, प्रेग्नन्सीमध्ये, तेव्हापासून असतो. त्यामध्ये मग किडनी आणि तिची जी नळी आहे, युरेटर म्हणतात, त्यामध्ये प्रेशर येतं. कधी कधी किडनीचं जे फंक्शन आहे ते फंक्शनसुद्धा थोडंसं कमी होऊ शकतं. अशा रुग्णांमध्ये बाळ जेव्हा प्रेग्नन्सी असते, जेव्हा सोनोग्राफी करतो, तेव्हा अंदाज येतो की किडनीला सूज आहे, आईच्या पोटामध्ये पाण्याचं प्रमाण कमी आहे. बऱ्याचदा, आता मी कार्यक्रमाच्या पुढे गेल्यावर सांगेल, जे बर्थ डिफेक्ट क्लिनिक म्हणून आम्ही क्लिनिक चालवतो, ज्यामध्ये अँटीनेटल सोनोग्राफीमध्ये काय ॲनोमली असेल आम्ही त्यांना काउन्सिल करतो. अशा आजारांमध्ये सुद्धा बाळाला स्टेबिलाइज केल्यानंतर आम्ही त्यांचे पूर्ण इन्व्हेस्टिगेशन करतो, आणि नंतर दुर्बिणीद्वारे तो जो पडदा आहे त्याच्याशी आपल्याला पूर्णपणे ट्रीटमेंट करता येते. स्लाइडवर अजून बाजूला एक फोटो मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्यामध्ये इथे मी तुम्हाला पडदा दाखवला. इथे लघवी ही किडनीतून बनल्यावर बाहेर येत असते, पण हा जो आजार आहे ज्याला रिफ्लक्स म्हणतात, त्यामध्ये लघवी ही उलटी, म्हणजे जी मूत्राशयाची पिशवी आहे तिथून ती उलट्या रस्त्याने परत किडनीपर्यंत जाते. हा मुलांमध्ये किंवा मुलींमध्ये दोन्हीमध्ये कॉमनली आढळणारा प्रकार आहे. या आजारावर सुद्धा इन्व्हेस्टिगेशन, तपास केल्यानंतर आपल्याकडे दुर्बिणीद्वारे तपास होतो, त्याद्वारे ट्रीटमेंटसुद्धा करता येते. जर हा सिव्हिअर व्हरायटीचा प्रॉब्लेम असेल तर लॅप्रोस्कोपी, म्हणजे दुर्बिणीद्वारे, किंवा ओरिजिनल जे आपण पोट उघडून करतो त्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. मला आज हे दूरदर्शन सह्याद्रीच्या निमित्ताने एकच सांगायचं आहे की लवकरात लवकर तुमचे ज्या कोणत्या जिल्ह्यात असतात, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल, जे तुमचे पिडियाट्रिशियन असतील त्यांना दाखवून
अर्ली रेफरल इज इम्पॉर्टंट. बऱ्याचदा पेशंट हा म्हणजे 8 ते 10 वर्षाचा होईपर्यंत जर ट्रीटमेंट नाही मिळाली तर बऱ्याचदा मूत्रपिंड एका बाजूचं किंवा काय निकामी होऊ शकतं. मग पुढे जाऊन डायलिसिस किंवा रिनल ट्रान्सप्लांट असे प्रॉब्लेम होऊ शकतात. जेवढ्या लवकरात लवकर रेफरल होईल तेवढा आपल्याला आपलं किडनी आहे ती आपल्याला सेफ ठेवता येते आणि मग बाकी प्रॉब्लेम्स होत नाहीत. फारच छान. डॉक्टर साहेब आपल्याला सांगतायत की मूत्राशयाशी निगडीत म्हणजे जिथे लघवी साचते किंवा आपण टाकी सोप्या भाषेत म्हणू शकतो तर बॅक प्रेशरवर पण उपचार आहेत, शस्त्रक्रिया आहे. डॉक्टर साहेब या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे. बुलढाण्याहून फोन आहे. गणेश यांचा फोन आहे. नमस्कार गणेश, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचार सर. हॅलो, हां बोला गणेश. सर माझा असा प्रश्न होता की माझा मुलगा नाही का थोडा 6 वर्षाचा आहे आणि त्याला थोडा क्रिटिकल प्रॉब्लेम आहे हार्टचा. त्याला 4 चेंबर पैकी डायरेक्टली 1 चेंबर मोठा आहे, एक आणि एक छोटा आहे आणि एक थोडासा त्याविषयी मोठा आहे. बरोबर. मधामध्ये. ओके. हां हां बरोबर. तर काय त्रास होतोय किंवा थोडंसं त्रासाविषयी सांगणार? ऍडमिट वगैरे पूर्वी काही तपासण्या वगैरे झाल्या आहेत का पूर्वी गणेश? हो, तपासणी वगैरे मी मुंबईला सुद्धा केलेले आहे 2-3 ठिकाणी. बर. आणि वर्ध्याला सुद्धा केलेले आहे. अच्छा. त्यातून मला तसं क्रिटिकल सांगितलं, त्यांनी ऑपरेशन करायला सांगितलं पण क्रिटिकल त्यावेळेस केलं नाही. त्याचं वजन कमी असल्यामुळे त्यांनी त्याचं ऑपरेशन केलेलं नाही. बर बर. आणि आता एक मी करायला सुद्धा गेलो होतो पण त्यांनी त्यावेळेस रिस्क घेतली नाही. बरोबर. ठीक आहे. तर बघा कसं असतं की हृदयाला हे नॉर्मली 4 कप्पे असतात, 2 डाव्या बाजूचे आणि 2 उजव्या बाजूचे. जे उजव्या बाजूचं हृदय असतं ते अशुद्ध रक्त गोळा करून फुफ्फुसाकडे पाठवतं. फुफ्फुस ते ऑक्सिजन त्याच्यामध्ये करून अशुद्ध रक्ताचं शुद्ध करून डाव्या बाजूकडे पाठवतं आणि डाव्या बाजूचं हार्ट जे आहे ते पूर्ण शरीरामध्ये ते रक्त पुरवत असतं. जसं तुम्ही म्हणताय की तो पडदा एक बाजूचा बनला नाही आणि 4 पैकी 3च चेंबर आहेत, तर आपल्याला तो जो 2D एको बाळाचं जे हृदयाचं सोनोग्राफी ज्याला 2D एको म्हणतात त्याचा रिपोर्ट डिटेलमध्ये बघावा लागेल. त्याचे प्रेशर्सचे पॅरामीटर्स काय आहेत काय नाही. बऱ्याचदा काही जे नवजात शिशूंमध्ये हार्टचे प्रॉब्लेम आहेत तर कधी ऑपरेशन न देता कधी टॅबलेट्स किंवा गोळी औषधे देऊन सुद्धा कधी आपल्याला थांबता येऊ शकतं काही वेळ. 2D एको करून फॉलोअप ठेवावा लागतो आणि जेव्हा बरोबर पॅरामीटर्स वगैरे चांगले झाले तेव्हा आपल्याला ऑपरेशन प्लॅन करता येतं. तर मी तुम्हाला विनंती करेल की तुम्ही तुमचे जे रिपोर्ट्स असतील वगैरे ते जर समजा KM रुग्णालय किंवा बुलढाणा किंवा वर्धा तुम्ही जे म्हणताय तिथे एकदा दाखवून, आता तो 6 वर्षाचा झाला आहे तर ते सगळे रिपोर्ट्स आपल्याला परत एकदा नीट बघावे लागतील. गरज भासल्यास नवीन 2D एको सोनोग्राफी करून मग त्यानुसार डिसिजन घेता येईल आपल्याला आणि त्यावर नक्कीच ट्रीटमेंट आपल्याला करता येईल. धन्यवाद गणेशजी आपल्या प्रश्नासाठी आणि लहान मुलाला बरं होण्यासाठी सगळ्यांकडून सदिच्छा आणि शुभेच्छा. डॉक्टर साहेब पुढे तुम्ही काय आणलंय, कुठल्या आजाराविषयी आम्हाला सांगणार? म्हणजे वेगवेगळ्या भागाविषयी झालं, आता पुढला कुठला विषय? बरोबर. मी थोड्यापूर्वी एक सांगितलं होतं की ते ओम्फॅलोसिल किंवा गॅस्ट्रोकाइट जे की पोटावरच्या स्किनशी रिलेटेड प्रॉब्लेम होता. कधी हे जे लघवीची पिशवी असते ती काही नवजात बालकांमध्ये पूर्णपणे उघडी असते, त्या भागाची त्वचा बनलेली नसते बेंबीच्या खालची. त्याचा एक प्रातिनिधिक फोटो मी आणलेला आहे, म्हणजे जे आपले दर्शक आहेत त्यांना नक्कीच लक्षात येईल की त्याला ब्लॅडर एक्स्ट्रोफी म्हणतात, ज्यामध्ये बेंबीच्या खालची त्वचा बरोबर बनलेली नाही, त्यामुळे जे युरिनरी ब्लॅडर लघवीची पिशवी आणि त्याच्या खालचा जो रस्ता आहे तो पूर्ण ओपन आहे. अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण बाळाला ॲडमिट करून पूर्ण पालकांना ह्याची काळजी कशी घ्यायची ते सांगतो आणि अराउंड 9 महिने ते 1 वर्ष झाल्यानंतर मुलगा असो मुलगी असो या आजारावर सुद्धा अतिशय चांगली शस्त्रक्रिया अवेलेबल आहे. मला सांगायला नक्कीच आनंद वाटतो की आम्ही आमच्या प्रॅक्टिसमध्ये बऱ्याचदा पेशंट 10-15 वर्षांनी जे की आधीच्या डॉक्टरांनी ऑपरेट केलेलं आहे ते 10वी होऊन 12वी होऊन ग्रॅज्युएट होऊन नोकरी वगैरे लागलेली असते आणि पेढ्याचा पुढा बॉक्स घेऊन येतात. तर त्यामुळे मला या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगायचं की कुठलाही आजार हा असा म्हणजे ज्याच्यावर ऑपरेशन किंवा ट्रीटमेंट अवेलेबल नाही असा नाही आहे. प्रॉपर ट्रीटमेंट घेतली आणि डॉक्टरांचा सल्ला सगळा फॉलो केला तर अगदी क्वालिटी ऑफ लाईफ म्हणजे तुमचं शिक्षण असो, पुढील व्यावसायिक हे पर्सनल हे असो, वैयक्तिक सर्व काही व्यवस्थितपणे करता येते. फारच छान. मित्रांनो या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. विरारहून फोन आहे. विनया परब यांचा फोन आहे. नमस्कार विनयाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. आवाज येतोय विनयाजी? विनयाजी बोला.
हां, बहुतेक संपर्क तुटलेला आहे. पुन्हा एकदा प्रयत्न करा. तर डॉक्टर साहेब, लघवीच्या वेगवेगळ्या आजारांविषयी तुम्ही आम्हाला सांगितलं आणि कर्करोगाविषयी पण आम्ही ऐकलेलं आहे, तर त्याविषयी देखील आम्हाला सांगितलं तर बरं होईल. लहान मुलांमध्ये जो कर्करोग आढळतो त्याविषयी सरांकडून जाणून घेऊया आपण. नक्कीच. लहान मुलांमध्ये कधी कधी जे किडनीला सूज येते तिचं एक कारण मी सांगितलं की लघवीच्या रस्त्यामध्ये पडदा असेल किंवा लघवी उलट्या मार्गाने जात असेल. कधी कधी किडनीचा कर्करोग होऊ शकतो, जो मोस्ट कॉमन प्रकार आहे, ज्याला विल्म्स ट्यूमर वगैरे म्हणतात. त्या आजारामध्ये सुद्धा मी एक प्रातिनिधिक फोटो आणलेला आहे की जस्ट पालकांना कळावं की कधी कधी किडनीमध्ये गाठ येते आणि ती गाठ बाळाला जेव्हा पालक आंघोळ घालतात किंवा पोटावरून वगैरे मालिश करतात तेव्हा कधी कधी हाताला काहीतरी लागलं आहे, काहीतरी लंप आहे, सूज आहे असं त्यांना वाटतं. तर ह्या आजारामध्ये सुद्धा जी स्टेज असते की तुम्ही जर काळजीपूर्वक बघितलं तर स्टेज 1 आणि स्टेज 2 मध्ये आजार हा किडनीच्या एका भागामध्ये लिमिटेड असतो. जर बाळाला लवकर ट्रीटमेंट मिळाली तर आपल्याला किमोथेरपी किंवा ऑपरेशन जे आपल्याला बरोबर वाटेल केस टू केस बेसिसवर त्यानुसार पूर्ण ट्रीटमेंट देऊन बाळाला आजारमुक्त करता येतं. परंतु जर आपल्याला रेफरल घेण्यामध्ये उशीर लागला तर तुम्ही बघत असताल स्टेज 3, स्टेज 4 म्हणजे जेव्हा स्टेज 4 होते तेव्हा बऱ्याचदा आजार हा किडनीच्या बाहेर लिव्हर किंवा मेंदू किंवा अशा अवयवांमध्ये पसरतो. तर आजारावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे, पण आपली एक जबाबदारी आहे की लवकरात लवकर आपल्याला हॉस्पिटलमध्ये जाऊन आपल्याला रेफरल घेऊन आवश्यकतेनुसार आपल्याला ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. पुढे अजून एक, आता समजा तुम्ही कर्करोगाचंच म्हणत आहात तर अजून एक सॅक्रोकॉक्सिजियल टेराटोमा म्हणून प्रकार आहे. त्याचा एक प्रातिनिधिक फोटो आहे ज्यामध्ये बाळाच्या संडासच्या जागी अशी एक गाठ असते. तर बऱ्याचदा पालक लोक आधीच म्हणजे कसं थोडं स्ट्रेसमध्ये की बाळ जन्माला आलंय, तो आनंद तर असतोच, पण बाळाला काहीतरी व्याधी आहे, काहीतरी प्रॉब्लेम आहे, त्यामुळे तर ह्या आजारांनी घाबरून जायचं बिलकुल कारण नाही आहे. आपल्या जवळच्या रुग्णालयामध्ये किंवा जिल्हा रुग्णालयामध्ये दाखवून जर प्रॉपर रेफरल, आता ह्या आजारावर KM रुग्णालयामध्ये आम्ही बाळाला ॲडमिट करून इन्व्हेस्टिगेट करणार आणि त्या CT स्कॅन किंवा MRI जी आपल्याला गरज वाटेल बाळाला तपासून त्यानुसार करून या आजारावर सुद्धा पूर्णपणे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. त्यामुळे काही घाबरून जाण्याचे कारण नाही आहे. डॉक्टर केदार आपल्याला छान माहिती देतात आणि वेगवेगळ्या आजारांशी निगडीत आपण माहिती घेतोय. तर कधीतरी असं होतं की आपल्याला फोन आलेला आहे आता विनय परब यांचा. बघूया प्रश्न काय आहे. विनयाजी, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे सर की लहान मुलामध्ये ढेकर येण्याचं प्रमाण जर एखाद्या मुलामध्ये जास्त असेल तर ते गंभीर असू शकतं का? ओके, धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. नमस्कार विनयाजी, तुमचा प्रश्न अतिशय कॉमनली विचारला जाणारा प्रश्न आहे. बऱ्याचदा काय होतं की जेव्हा बाळ हे लहान असतं म्हणजे जन्मल्यापासून एक 6 महिन्यापर्यंत जेव्हा आईच्या दुधावर, ज्याला आम्ही एक्सक्लुझिव्ह ब्रेस्ट फीडिंग म्हणतो, त्यामध्ये काय असतं की बाळ दूध घेताना कधी कधी हवा सुद्धा पोटावाटे आत जाते आणि बाळाची जे आतडे आहेत जे पोटामध्ये ते डेव्हलपमेंटल स्टेजेसमध्ये असतात. तर बऱ्याचदा बाळाला आपण मग पाठीवर घेऊन ढेकर काढा वगैरे जे ट्रॅडिशनल म्हणलं जातं ते अतिशय महत्त्वाचं आहे. काही काही बाळांमध्ये काय आहे की जे श्वसन, जे अन्ननलिका आणि पोटामधला जो जॉईंट आहे त्या जॉईंटमध्ये कधी कधी जागा मोठी होते, ज्याला आम्ही रिफ्लक्स म्हणतो. त्यामुळे बाळाला जेव्हा फिडिंग वगैरे केल्यानंतर जास्तीत जास्त दुधाचं किंवा हवेचं प्रमाण परत वर येऊन कधी कधी ढेकरशिवाय मग उलटी येऊ शकते किंवा दुधासारखी किंवा दह्यासारखी उलटी होऊ शकते, असे प्रॉब्लेम होत असतात. नॉर्मल 1-2 बाळाला फिडिंग नंतर एक 15-20 मिनिटासाठी जर पाठीवर थापी थापी केलं, जे जसं म्हणतात, आजी आजोबा जर घरी असतील तर सांगतात अरे ढेकर काढलास का वगैरे, तर ते केल्यावर हा प्रॉब्लेम कमी होतो. जर हे केल्यावर सुद्धा बाळाला ढेकरचा प्रॉब्लेम वगैरे जास्त होत असेल तर आपल्याला नक्कीच एकदा बाळाला तपासून, म्हणजे जवळच्या रुग्णालयात किंवा KM रुग्णालय, विरारला राहता तुम्ही, एकदा तपासून बघावं लागेल. जर आपल्याला तपासणी झाल्यावर वाटलं की काही आहे तर आपण त्याला रिफ्लक्स स्कॅन म्हणतो किंवा सोनोग्राफी, असे प्रकार करून आपल्याला बघता येईल. फारच छान. मित्रांनो, KM रुग्णालय मुंबई येथून डॉक्टर केदार आपल्यासोबत जोडलेले आहेत. एकदम व्यस्त वेळापत्रक असतं KMचे रुग्णालय किंवा कुठल्याही सरकारी जे आपले कर्मचारी आहेत, डॉक्टर आहेत त्यांचं, तर त्यांच्याकडून जास्तीत जास्त आपल्याला आज माहिती घ्यायची आहे. तर डॉक्टर साहेब, पुढला प्रश्न असा आहे की जन्मताच काही काही भाग तयार होत नाहीत काही काही लहान मुलांमध्ये, तर अशा त्रासावर, अशा व्याधीवर काही उपाय आहे का, त्याविषयी पण आम्हाला सांग. बरोबर. मला असं एक सांगायचं आहे की आपण आता छाती बघितली, पोट आणि किडनी, जे मूत्रपिंड, त्यानुसार आपल्या शरीरामध्ये जे बाईल, पित्ताचं पण सिस्टीम असते, ज्याला हिपॅटोबिलियरी सिस्टीम म्हणतात.
बऱ्याचदा काय होतं, एक तुम्हाला फोटो दाखवू इच्छितो मी, की जे गॉल ब्लॅडर असतं, गॉल ब्लॅडर आणि लिव्हर, ते तुम्ही इथे बघू शकता की काय कधी कधी जी नळी असते पित्त आतडीपर्यंत वाहून नेणारी, तिचा काही भाग किंवा तिचा पूर्ण भाग हा बरोबर बनलेला नसतो, किंवा कधी कधी त्या भागाला काही सूजन आलेली असते, ज्याला आमच्या मेडिकल लँग्वेजमध्ये कुठलाही भाग बनला नाही त्याला अट्रेझिया म्हणतात. आणि हे बिलियरी सिस्टीमशी रिलेटेड आहे म्हणून त्याला बिलियरी अट्रेझिया म्हणतात, किंवा जर सूज आली असेल तर त्याला कोलिडोकल सिस्ट म्हणतात. अशा आजारांमध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची की बाळ जन्माला आल्यावर बऱ्याच बाळांना कधी कधी कावीळ होऊ शकतो, जो की काही ब्लडशी प्रॉब्लेम असल्यामुळे, किंवा नॉर्मल फिजिओलॉजिकल जॉन्डिस म्हणतात. पण हा कावीळ जर जास्त दिवस चालू राहिला, बाळ 3-4 आठवड्याचं झालं, 1 महिन्याचं झालं तरी सुद्धा कावीळ आहे, किंवा कधी कधी जी सुरुवातीची काळी ज्याला मेकोनियम म्हणतात नवीन नवजात बालकाची, त्याच्यानंतर पिवळी शी व्हायला पाहिजे, पण कधी कधी तुम्हाला मातकट जे एकदम क्ले कलर्ड जे असते अशी जर शी होऊ लागली तर तो बिलियरी अट्रेझिया हा प्रकार असू शकतो. अशा केसेसमध्ये बाळाला जर रेफर केलं तर आपण त्याचा तपास करतो, आणि जे कसाईज ऑपरेशन किंवा असे 2-3 प्रकारचे नावाचे ऑपरेशन आहेत, ह्यामध्ये एकच आहे की बाळाला लवकरात लवकर रेफर करून ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. त्याचं कारण असं की जर 90 दिवस म्हणजे एक 3 महिने 4 महिन्याचा पिरियड होऊन गेला की हळूहळू लिव्हर जो असतो आपलं, ते लिव्हर फेल होण्याचे चान्सेस वाढत जातात, आणि मग बाळाला ऑपरेशननी फायदा होण्याचा जो पर्सेंटेज आहे ते कमी होऊन मग ट्रान्सप्लांट, ज्याला तुम्ही म्हणता की दुसऱ्याचं लिव्हर लावावं लागणार वगैरे, असे प्रॉब्लेम येतात. तर मला आज एकच सांगायची इच्छा आहे की आपण जे पेरिफेरी म्हणजे समजा पश्चिम महाराष्ट्र असो, विदर्भ, मराठवाड्यातून बऱ्याचदा पेशंट येतो, 1-1.5 महिन्याचा असतो, प्रॉपरली तुम्ही आलात, तुमचे ट्रीटमेंट तुम्हाला भेटणार, आणि आम्ही सांगायला नक्कीच छान वाटतं की म्हणजे जे आले आणि जे डॉक्टरांचा सल्ला वगैरे व्यवस्थित फॉलो करतात ते अजूनसुद्धा आमच्या फॉलोअपमध्ये येऊन जातात की अरे बाळाचं 5वी झाली, पास झाला, हा ओळखलत का. तर बऱ्याचदा आम्हाला पेशंटचा चेहरा आठवत नसतो, कारण पेशंट नवजात पाहिला, 1 वर्षाचा पाहिला, आता एकदम 6-7 वर्षाचा, पण पॅरेंट्सचा चेहरा लक्षात असतो, तेव्हा ते म्हणतात की हा एवढा मोठा झाला. आणि तर मला म्हणायचं आहे की यू शुड फॉलो आणि टेक अर्ली रेफरल, लवकरात लवकर जवळच्या हॉस्पिटल अँड देन KEMला येऊन दाखवा. फारच छान डॉक्टर साहेब. या वळणावर आपल्याला फोन आहे शिवानंद वसेदार यांचा निपाणीहून. त्यांचा प्रश्न आपण ऐकून घेऊया, त्याच्यानंतर आपण विश्रांती घेऊया, आणि मग विश्रांतीनंतर मग तुम्ही या प्रश्नाला उत्तर देऊ शकता. शिवानंदजी, स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार साहेब. तर माझा प्रश्न असा आहे, काही लहान मुलं जन्मल्यानंतर त्यांची होठ कट झालेलं असते साहेब जन्मल्यानंतर, मग त्या मुलांना बोलता येत नाही, खाता पिता येत नाही, मग तशा मुलांचं जर ऑपरेशन करायचं असेल तर म्हणजे कितव्या वर्षात करावं लागते, त्याचं काय प्रोसिजर आहे, आणि ते केल्यानंतर त्यांचं काय नियम पाळायला पाहिजे, किंवा औषध उपचार म्हणा, खाण्यापिण्यावर तुम्ही काय त्या मुलांना मार्गदर्शन करा पालकांना, असं प्रश्न आहे साहेब. ओके. फारच छान. तर मित्रांनो, या प्रश्नाचं आपण उत्तर देणार आहोत, आणि असेच तुम्ही आम्हाला फोन करून प्रश्न विचारा, आणि ज्या समस्या आहे आजूबाजूला बघताय किंवा जर घरी अशी काही समस्या असेल तर विना संकोच आम्हाला फोन करायचा आहे. डॉक्टर केदार मुदखेडकर आपल्यासोबत आहेत. तर घेऊया एक छोटीशी विश्रांती. पाहत राहा आपला लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा. मित्रांनो, आज आपली चर्चा सुरू आहे लहान मुलांचे जे विकार आहेत आणि त्याच्यावरची शस्त्रक्रिया केली जाणारी, त्याविषयी आपण मार्गदर्शन घेतोय डॉक्टर केदार मुदखेडकर यांच्याकडून, जे की अतिरिक्त प्राध्यापक आहेत KEM रुग्णालय मुंबई येथे. तर डॉक्टर साहेब, विश्रांतीच्या आधी आपल्याला एक फोन आलेला शिवानंदजींचा जो फोन होता, त्यामध्ये त्यांची जी क्वेरी होती की जे बाळाला ओठाचा प्रॉब्लेम आहे, ज्याला आपण मेडिकल लँग्वेजमध्ये क्लेफ्ट लिप, जेव्हा ओठाची किंवा टाळूची, जे पॅलेट म्हणतो आपण, ओठ आणि टाळू हे सोबत विकसित होत असतात, त्या डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये जर काही प्रॉब्लेम आला तर त्यामध्ये जे आपण रुटीन म्हणतो ओठ फाटलेला आहे किंवा टाळूला छिद्र आहे, ज्याला क्लेफ्ट लिप किंवा क्लेफ्ट पॅलेट म्हणतात, हा जो प्रकार आहे तो आपल्या इथे नक्कीच त्याच्यावर ट्रीटमेंट अवेलेबल आहे. जर फक्त ओठाचा प्रॉब्लेम असेल तर युजली बाळाला डिलिव्हरीनंतर तपासून वगैरे बाळ 3 ते 6 महिन्याचं झाल्यानंतर त्याचं ऑपरेशन केलं जातं. परंतु जर त्यासोबतच टाळूचा सुद्धा प्रॉब्लेम असेल
तर त्यामध्ये बाळाला दूध पिताना वगैरे फिडिंगचा प्रॉब्लेम येऊ शकतो, कारण टाळू जर ओपन असेल तर मग नाकामध्ये वगैरे ॲस्पिरेशन जाणं किंवा फीड घेताना उलटी होणे असे प्रॉब्लेम होत असतात. तेव्हा इंडिव्हिज्युअल बेसिसवर म्हणजे कोणता प्रॉब्लेम आहे आणि त्याचा ग्रेड काय आहे त्यानुसार ट्रीटमेंट कधी कधी एक स्टेजमध्ये ऑपरेशन होतं. जर क्लिप आणि पॅलेट हे दोन्ही जर सिव्हिअर डिग्री असेल तर त्यामध्ये स्टेज ऑपरेशन असतं. पहिल्या स्टेजमध्ये ते टेम्पररी एक प्लेट बसवली जाते पॅलेट टाळूच्या जागी, ज्याने फिडिंग व्यवस्थितपणे करता येईल आणि बाळाला फॉलोअपमध्ये बोलवून 6 ते 9 महिन्यामध्ये झाल्यावर दोन्ही लिप आवठाचं आणि टाळूचं दोन्हीचं ऑपरेशन व्यवस्थितपणे केलं जातं. ह्या दोन्हीवर आपल्या KM रुग्णालयामध्ये नक्कीच पूर्णपणे सुविधा उपलब्ध आहे. फक्त एकच विनंती जी मी तुम्हाला परत एकदा सांगतोय की अर्ली रेफरल, की बाळाला कोणत्या प्रकारचा प्रॉब्लेम आहे, त्याला फंक्शनल काय त्रास होतो हे आपल्या इथे डॉक्टर सगळे तपासणार आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंटचा प्लॅन करता येईल. आणि पुढे जाऊन या कंडिशनचं प्रोग्नोसिस हे अतिशय चांगलं आहे, अगदी नॉर्मल नागरिक आणि पुढे जाऊन काहीही प्रॉब्लेम होणार नाही. फारच छान. मित्रांनो, तुम्ही छान प्रश्न विचारतायत आणि डॉक्टर साहेबांकडून आपण जास्तीत जास्त माहिती घेतोय. डॉक्टर साहेब, आपण बघतो की लहान मुलं कुठलीही गोष्ट दिसली की तोंडात घालायला बघतात, चव घ्यायला बघतात. तर या केसमध्ये एखादी वस्तू किंवा एखादी छोटीशी गोष्ट गिळली गेली तर काय होतं, किंवा त्याविषयी तुम्ही आम्हाला सांगणार होतात त्याविषयी थोडं. बरोबर. तर आपण 2 प्रकार असतात. जेव्हा लहान बाळ हे क्युरियस असतात त्यांच्या वयासाठी आणि तेच तर त्यांचं वय असतं की वेगवेगळ्या वस्तूंशी एक्सपेरिमेंट करायचा, प्रयोग करायचा. तर बऱ्याचदा जेव्हा ते वस्तू घेतात तोंडामध्ये टाकतात तर बऱ्याचदा ते पोटात जातं. कधी कधी जर ते श्वसन नलिकेमध्ये गेलं तर मग बाळाला श्वास घ्यायला वगैरे त्रास होऊ शकतो. अशा केसेसमध्ये मग पालक बाळाला घेऊन येतात. मग आपण काय करतो की त्यांचं एक्सरे आणि CT स्कॅन करून जर श्वसन नलिकेच्या रस्त्यामध्ये ती फॉरेन बॉडी अडकली असेल तर ती दुर्बीण टाकून, ज्याला आम्ही ब्रॉन्कोस्कोप म्हणतो, तर बाळाला ॲडमिट करून ब्रॉन्कोस्कोपद्वारे ती काढली जाते. जेवढ्या लवकर रेफरल होणार ती व्यवस्थित काढता येते. जर जास्त म्हणजे 6 तास, 12 तास, 1 दिवस जेवढं जास्त वेळ ती फॉरेन बॉडी आपल्या श्वसन नलिकेत राहील तेवढं ते काढण्यासाठी प्रॉब्लेम जातो. पण एक सांगतो की मी एक फोटो सुद्धा प्रातिनिधिक फोटो पण आणलेला आहे, ज्याच्यामध्ये मी एक्सरे दाखवला आहे आणि त्यासोबतच हे जे ब्रॉन्कोस्कोप आहे तो टाकून आता हे कॉईन गिळलं होतं. तर 99% केसेसमध्ये गिळलेलं कॉईन हे पोटात जातं. पण समजा छोट्या आकाराचं कॉईन आहे किंवा श्वास थांबवला असेल तर रेअरली ते श्वसन नलिकेमध्ये सुद्धा जाऊ शकतं, जे तुम्ही इथे पाहू शकता की हे श्वसन नलिकेमध्ये अडकून पडलंय. जर हे कॉईन आपण जसं मी म्हणलं 99% केसेसमध्ये पोटात जातं तर आम्ही बाळाला ऑब्झर्वेशनसाठी ॲडमिट करतो. बाळाला केळ खा बेटा किंवा जे काय आवडत असेल आणि ऑब्झर्व करतो. बऱ्याचदा केसेसमध्ये जसे कॉईन आहे किंवा मेटॅलिक जे पिन्स असतात ते युजली पास होतात. पण इव्हन आमच्या जे अनुभवामध्ये जे KM रुग्णालयामध्ये आम्ही बघतो की जे टाचणीसुद्धा खाल्ली होती तर आम्ही थोडे काळजीत होतो की टाचणी ही शार्प असल्यामुळे आतडीला इजा होईल की काय. आम्ही बाळाला ॲडमिट ठेवलं, ऑब्झर्व केलं तर बरोबर 2 ते 3 दिवसांनी तो संडास वाटे पास झाली. तर अशा केसेसमध्ये पॅनिक होण्याची गरज नाही आहे. लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना दाखवून जर आवश्यक असेल तर KM रुग्णालयामध्ये येणं जरुरी आहे. फारच छान. मित्रांनो, एक वाक्य अधोरेखित करायचं आहे की असं काही त्रास वाटला की लवकरात लवकर जवळच्या सरकारी रुग्णालयात वैद्यकीय मदत घ्यायची. पुढलं काही सांगणार होता डॉक्टर? आता तुम्ही जे फॉरेन बॉडी जे बाळ तोंडात टाकतं त्याबद्दल मला एक सांगायचं की अशात मॅग्नेटिक टॉईज म्हणजे जे चुंबकीय खेळणे, मी त्याचा एक छोटा फोटो आणलेला आहे ज्यामध्ये विविध असे छोटे छोटे छर्रे किंवा तुम्ही काय म्हणतात त्याला ते एकमेकांना मॅग्नेटिकनी जोडलेले असतात आणि त्याचे गेम्स अवेलेबल आहेत. या वस्तूंचा प्रॉब्लेम आहे, जर या वस्तू किंवा जे मॅग्नेटिक्स किंवा बॅटरीचे सेल असतात या गोष्टी जर खाल्ल्या गेल्या, तोंडावाटे टाकण्यात आल्या तर देन त्याचा प्रॉब्लेम हा जास्त होत असतो. पोटात गेल्यानंतर त्यांची केमिकल रिॲक्शन सुद्धा होते. जर ती बटन बॅटरी सेल वगैरे असेल किंवा ह्या मॅग्नेटिक टॉईज आहेत त्या आतडीच्या वेगवेगळ्या लूप्समध्ये जातात आणि त्या मॅग्नेटिक फोर्सने तुम्ही मधील फोटो बघू शकता की आतडीला छिद्रसुद्धा पडलेलं आहे. म्हणजे काही भाग त्या खेळण्याचा इकडे अडकला आहे, काही भाग पुढे गेला आणि त्या दोघांनी एकमेकांना आकर्षित करून आतडीला छिद्र पाडलंय. तर माझी एक विनंती आहे, ह्या मॅग्नेटिक टॉईज शक्यतो लहान, आता ॲडवायझरी शासनाने केली आहे की 3 किंवा 5 वर्षाच्या खालील बालकांना शक्यतो देऊ नये. पण पालक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की अशी खेळणे शक्यतो देऊ नका. जर काही डाऊट आला की बाळाने काही खाल्लं असेल का तर आपल्याला एक्सरे करून ते शहानिशा करणं अतिशय सोपं आहे. पण जर समजा 2-3 दिवसाचा अवधी गेला आणि जर ते खेळणे पुढे गेले तर असे कॉम्प्लिकेशन्स वगैरे बरेच होऊ शकतात.
नेरूळहून डॉक्टर साहेब आपल्याला अजून एक फोन आलाय. सुमंत पाटील यांचा फोन आहे. बघूया त्यांचा काय प्रश्न आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. नमस्कार सर, सुमंत पाटील बोलते मी. नमस्कार. हा, माझं बाळ आहे ना 2 महिन्याचं आहे आणि तो शी किंवा सू करता येणार खूप रडतो. म्हणजे तेवढ्याच पुरती खूप रडतो आणि शी पण आहे ना असं फेस फेस सारखी करतो. तर काही प्रॉब्लेम आहे का तसं काय? तर सध्या फिडिंगवर आहे, म्हणजे आईचंच दूध घेतो का काही टॉप फीड्स वगैरे चालू केलेत? बहुतेक फोन कट झालेला आहे. बरं, ठीक आहे, चालेल. हा ना, हा सुमनजी बोला. सुमनजी, काही उत्तर देत आहे? फिडिंगवर आहे. वरून काही टॉप फीड्स आपण देत नाहीये, बरोबर? हो, नाही, वरून काहीच नाही देत. ठीक आहे, मी सांगतो. धन्यवाद आपल्या धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. नक्कीच आय विल ट्राय टू आन्सर. तर बेसिकली हा प्रॉब्लेम जो आहे की बरोबर शी येत नाही किंवा शी खूप कडक येते किंवा 2-3 दिवसांनीच शी येते, हा खूप कॉमन प्रॉब्लेम आहे. ज्यामध्ये काय होतं माहिती का, की बाळ हे 6 महिन्याच्या पेक्षा लहान आहे. तर 6 महिन्यापर्यंत आपण आईच्या दुधाशिवाय शक्यतो काही देत नाहीत, कारण आईचं दूध हे बेस्ट आहे. कधी काही कारणाने जर समजा टॉप फीड द्यावं लागलं तर अशा केसेसमध्ये बऱ्याचदा जे स्टूल्स जे बनते त्याची कन्सिस्टन्सी खूप हार्ड असते आणि मग बाळ कधी कधी शी करताना रडणार किंवा जर शीच्या जागची जागा लाल वगैरे झाली, ज्याला आपण एक्सकोरिएशन म्हणतो, काही म्हणजे तिथे काही इन्फ्लेमेशन होऊन झालं तर बाळ शी करताना त्याला पेन म्हणजे दुखतं. या कारणाने सुद्धा रडू शकतं बाळ. ह्याशिवाय मला 2 गोष्टी विचारायच्या आहेत की मी मागे एक कार्यक्रम झाला होता आपल्या इथेच आरोग्य संपदा, ज्यात मी हर्षपुंग डिसीजबद्दल बोललो होतो. काही काही बाळांमध्ये हर्षपुंग डिसीज नावाचा प्रकार असू शकतो की ज्यामध्ये बाळ जन्मल्यानंतर 1-2 दिवस शी पास नाही करत आणि त्यानंतर सुद्धा कॉन्स्टिपेशनचा प्रॉब्लेम असतो की ज्याच्यामध्ये आतडीमधील नसचा प्रॉब्लेम असतो. तर मला एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही एकदा जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखवून घ्या किंवा असेल तर KM, तुम्ही नेरूळमध्ये राहत आहात तर समजा KM रुग्णालयामध्ये मी तुम्हाला आमचे OPD टाइम्स काय आहेत काय नाही नक्कीच सांगेल. तुमचे जे काही रिपोर्ट्स असतील ते घेऊन या, आपण बाळाला चेकअप करू, काही गरज भासल्यास एक्सरे वगैरे करू आणि त्यानुसार आपल्याला ट्रीटमेंट भेटेल. निश्चिंत राहा. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. डॉक्टर केदार, आणि असे कुठले आजार आहेत की ज्याच्यावर शस्त्रक्रिया करून आपल्याला समाधान मिळवता येतं, तर त्याविषयी थोडं. बरोबर. त्यानंतर अजून एक आहे की एक कोलिकी प्रकार असतो की बाळाला कधी कधी थोडासा पेन होतो, बाळ 10-15 मिनिटं रडतं आणि नंतर एकदम शांत आणि प्लेफुल होतं, असं बऱ्याचदा होतं. तर अशा केसेसमध्ये ज्याला आपण इंटुसिसेप्शन म्हणतो, ज्यामध्ये आतडी हे एक पाईपलाईन सारखं असतं. जेव्हा आतडीचा एक भाग दुसऱ्या भागामध्ये जातो त्याला मेडिकल लँग्वेजमध्ये इंटुसिसेप्शन म्हणतात. हा एक मी प्रातिनिधिक फोटो आहे ज्यामध्ये आतडीचा एक भाग दुसऱ्या भागात जातो आणि परत वापस येतो. तर जेव्हा हा आत गेला आहे तेव्हा पेन होणार बाळाला, आपोआप बाहेर आला तर बाळ एकदम बरोबर होतं. कधी कधी हे बाहेर वापस येण्याचा प्रकार नाही झाला तर बाळाला मग फिडिंगमध्ये प्रॉब्लेम येणार, उलट्या होणार, पेन, ॲब्डॉमिन पोटामध्ये पेन होणार. अशा केसेसमध्ये आपल्याला लवकरात लवकर दवाखान्यात दाखवणं जरुरी आहे. सोनोग्राफीमध्ये सुद्धा हा जो आजार आहे तो पिकअप होतो आणि जर लवकर आला असाल तर आपल्याला ज्याला हायड्रोस्टॅटिक रिडक्शन म्हणजे शीच्या जागेवाटे सलाईन टाकून विदाऊट ऑपरेशन मॅनेज करता येतो. परंतु तुम्ही जर फोटो पाहिला की ते आपल्याला ऑपरेशन करावं लागलं आणि ते पण जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी आहे लॅप्रोस्कोपी, त्याद्वारे आपल्याला जे आतडीचा भाग आत गेला आहे त्याला बाहेर खेचून काढावं लागलं. तर याकडे सुद्धा नक्कीच लक्ष देणं जरुरी आहे. जर बाळ पोट दुखतं म्हणून रडत असेल तर ते नेहमीच उगाच रडतोय, बाबा काय नाही झालं त्याला, चॉकलेट द्या, हे थोडंफार ठीक आहे. पण जर परत परत त्रास होत असेल तर नक्कीच एकदा डॉक्टरांना दाखवून इव्हॅल्युएशन करणं जरुरी आहे. फारच छान मित्रांनो. इंटरससेप्शन म्हणजे आतडं दुर्बिणीप्रमाणे, टेलिस्कोपप्रमाणे आत जाऊन अडकतं आणि त्यावर सरांनी आपल्याला समाधान सांगितलं की त्याच्यावर पण शस्त्रक्रिया करून ती आतडी सोडवता येतात. तर पुढला प्रश्न, आम्हाला पित्ताशयातील जे खडे असतात त्याच्याविषयी देखील सांगा. त्याच्यावर पण लहान मुलांना शस्त्रक्रिया करावी लागते का किंवा काय, त्याविषयी देखील सांगा. बरोबर. तर बऱ्याचदा काही जणांना असं वाटतं की पित्ताशयातील जे स्टोन म्हणतात, खडे असतात, ते मोठ्या लोकांनाच होतात, पण असं नाही आहे. कधी कधी पिडियाट्रिक एज ग्रुपमध्ये म्हणजे समजा 1-2 वर्षाचं नाही पण एक 4-5 वर्ष ते 10-12 वर्षापर्यंतच्या बाळांना सुद्धा कधी पोटाच्या उजव्या वरच्या भागात, बेंबीच्या उजव्या बाजूला पेन्स होतात. कधी कधी ताप येऊ शकतो आणि काही इन्फेक्शन आहे असा डाऊट येऊ शकतो. तर एक मी तुम्हाला फोटो दाखवतो ज्याच्यामध्ये हे जे आहे हे लिव्हर आहे आणि लिव्हरच्या खाली हे हिरवं जे दिसतंय ते गॉल ब्लॅडर आहे आणि त्याच्यामध्ये हे पिवळे पिवळे जे आहेत ते स्टोन बनलेत. तर आपल्याला एक लक्षात घेणं जरुरी आहे की समजा स्टोन आहेत हे कळालं
पण ते का झाले आहेत तर बऱ्याच केसेसमध्ये जर बाळांना सिकल सेल डिसीज किंवा थॅलेसेमिया हे रक्ताशी रिलेटेड जे डिसीज असतात अशा डिसीजेसमध्ये हे स्टोन बनण्याचं प्रमाण हे खूप जास्त आहे. जेव्हा पेशंट आमच्याकडे रेफर होतो आम्ही तपासतो आणि स्टोन डायग्नोज करतो तेव्हा आम्ही सुद्धा हिमॅटॉलॉजीच्या डॉक्टरांशी चर्चा करून बाळाचं टेस्ट करतो की बाबा काय आहे, सिकल आहे, बरेचसे रुग्ण हे या स्टोन्समुळे पिकअप झालेत की ज्यांना सिकल सेल किंवा थॅलेसेमिया आहे वगैरे. आणि अशा केसेसमध्ये आपल्याला आफ्टर इन्फेक्शन वगैरे सगळं कंट्रोल झाल्यानंतर लॅप्रोस्कोपीद्वारे पित्ताशयाची थैली काढावी लागते आणि त्यावर सुद्धा ट्रीटमेंट पूर्णपणे अवेलेबल आहे. डॉक्टर साहेब, या वळणावर अजून एक फोन आला आहे. जळगावहून आपल्याला फोन आलेला आहे. शांताराम पाटील यांचा फोन आहे. बघूया त्यांचा प्रश्न काय आहे. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. शांताराम, आपला प्रश्न विचारा. नमस्कार डॉक्टर साहेब. हा, नमस्कार. आपला बोला प्रश्न विचारा. शांतारामजी, बोला. ते आमचा म्हणजे मुलाचा मुलगा आहे 2.5 वर्षाचा. बर. त्याला 1 वर्ष झाले साधारणतः. खोकला आहे, बर. कोरडा खोकला. त्याची ट्रीटमेंट वगैरे घेतली आम्ही पण आराम नाही त्याला. बर. तर म्हटलं आपण सरांना विचारून बघू काय कारण असतं. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. काय सांगणार डॉक्टर? आता त्यांचं म्हणणं आहे की मागच्या अराउंड 1 वर्षापासून कोरडा खोकला आहे आणि बाळ हे 2.5 वर्षाचं आहे. तर आम्हाला वाटतं की बाळाला थोडं तपासून म्हणजे जे स्टेथोस्कोपनी छातीचा जो तपास केला जातो तो करून आपल्याला बाळाचा एक्सरे करून बघावा लागेल. बऱ्याचदा या वयामध्ये जर अर्ली एज असतं तेव्हा कधी कधी ॲलर्जी, ज्याला आपण ब्रॉन्कायटिस किंवा अस्थमा असे प्रकार म्हणतो, असे सुद्धा असू शकतात. तर आपले जे पेडियाट्रिशियनचे डॉक्टर आहेत त्यांना दाखवून व्यवस्थितपणे ट्रीटमेंट घेणं जरुरी आहे. कारण असं डायरेक्टली ऑपरेशन लागेल किंवा असं काही वाटत नाही. पण जर 1 वर्षापासून खोकला असेल तर बाळाला, तुम्ही जसं जळगावला राहता तिथल्या समजा वातावरणात काय, बऱ्याच जणांना पोलन ग्रेन्स किंवा डस्टची वगैरे ॲलर्जी असते किंवा काही जणांना COPD नावाचा प्रकार आहे की जे अस्थमा म्हणतात, बालदमा म्हणतात. या वयामध्ये वगैरे सुद्धा बाळाला श्वासोच्छ्वासास त्रास होणे, धाप लागणे असे प्रकार होऊ शकतात. आणि जसं आता डॉक्टर निखिल विचारत होते की पित्ताशयातील खड्याबद्दल, तर मला तुम्हाला एक फोटो दाखवायचा आहे की जसे पित्ताशयामध्ये खडे असतात त्याचप्रमाणे मूत्रपिंडामध्ये किंवा लघवीची जी आपली थैली असते, युरिनरी ब्लॅडर, त्याच्यामध्ये सुद्धा स्टोन असतात. तर आपल्या KM रुग्णालयामध्ये त्यासाठी सुद्धा दुर्बीण, ज्याला आपण स्कोप म्हणतो, आणि लेझर मशीन अवेलेबल आहे. तुम्ही फोटोमध्ये बघू शकता वेगवेगळ्या आकाराची. आम्ही अगदी जसं म्हणता येईल की 2 ते 3 वर्षाच्या बाळाच्या लघवीच्या मार्गात सुद्धा टाकेल या लहान आकाराचे दुर्बीण अवेलेबल आहे आणि लेझरचं मशीन सुद्धा अवेलेबल आहे आणि त्यावर पूर्णपणे ट्रीटमेंट अवेलेबल आहे. फारच छान. तर अत्याधुनिक असे जी मशीन्स आहेत ती पण आहेत KM रुग्णालय आणि सरकारी रुग्णालयामध्ये. तर जरूर आपल्याला लाभ घ्यायचा आहे जर त्रास होत असेल तर. आणि डॉक्टर साहेब, शासकीय रुग्णालयात कोणकोणत्या योजना ज्या आहेत त्या आमच्या मित्रांना किंवा जे गरजू रुग्ण आहेत त्यांना त्याचा लाभ मिळू शकतो त्याविषयी देखील आम्हाला सांगा. येस. तर आपलं हे जे KM रुग्णालय आहे त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची योजना आहे ती महात्मा फुले जीवनदायी योजना. त्याबद्दल जर सांगायचं असेल तर ज्या पॅरेंट्सकडे समजा पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असेल तर या रुग्णांना जर तो आजार त्या कोडमध्ये फिट होत असेल तर आपण त्या योजनेमध्ये एनरोल करून पूर्णपणे ट्रीटमेंट देतो. बऱ्याचदा पालकांचा एक प्रश्न असतो की बाळाचं नाव अजून रेशन कार्डमध्ये टाकलेलं नाही आहे किंवा बाळ जर 2-3 दिवसाचं समजा जळगाव किंवा नांदेडहून रेफर झालं तर बर्थ सर्टिफिकेटसुद्धा बनलेलं नाही आहे. तर मी आज या सह्याद्रीच्या कार्यक्रमाद्वारे सांगू शकतो की आपल्या इथे आरोग्य मित्र आहेत या योजनेचे. ज्या पालकांना ज्यांना हा प्रॉब्लेम आहे त्यावर रिमेडी अवेलेबल आहे. बऱ्याचदा ॲफिडेविट करून किंवा बाकी ऑफिशियल डॉक्युमेंटेशन करून बाळाला ट्रीटमेंट मिळणं जरुरी आहे. आणि ॲज अ डॉक्टर म्हणून आम्ही आग्रह धरतो की तुमचं जर योजनेमध्ये तुम्ही एलिजिबल असताल तर योजनेमध्येच करा. त्यासाठी जे काही फॉर्म भरणे आणि जे काही ऑफिशियल डॉक्युमेंटेशन आहे ते आम्ही सर्व पूर्ण डॉक्टरांची टीम आहे, आरोग्य मित्राची टीम आहे, नोडल ऑफिसर आहेत महात्मा फुले योजनेचे आणि ही योजना पूर्णपणे कार्यान्वित आहे. त्याशिवाय दुसरी योजना आहे ती जननी सुरक्षा योजना म्हणून आहे, जिला JSY स्कीम असे म्हणतात. नवजात बालक हे 1 महिन्याचा होईपर्यंत आणि 1 वर्षाचा होईपर्यंत बाळाला जे काही ऑपरेशन किंवा मेडिकेशन, जे औषध दवा ज्यासाठी काही खर्च येतो किंवा ICUमध्ये काचेमध्ये ठेवावं लागलं तर पर डे जो खर्च येतो तो पूर्ण या सरकारी स्कीमद्वारे आपल्याला वेव ऑफ करता येतं.
KM रुग्णालय हे बृहन्मुंबई महानगरपालिकेचं सगळ्यात मोठं हॉस्पिटल आहे आणि आम्ही डॉक्टर म्हणून सुद्धा आग्रह करतो की तुम्ही जर एलिजिबल असताल तर या योजनेमध्येच तुमचं पूर्णपणे ट्रीटमेंट केलं जाईल. जेव्हा आम्ही OPD मध्ये सुद्धा पेशंट बघतो तेव्हा आम्ही विचारतो रेशन कार्ड आहे का, कोणत्या रंगाचं आहे, आणि ते जर म्हणाले की पिवळं किंवा केशरी आहे तर आम्ही आमच्या डायरीमध्ये सुद्धा नोट करतो की जेव्हा कधी ह्या पेशंटचं ऑपरेशन डिसाईड करू तेव्हा ते MJPJY स्कीममध्येच केल्या जाईल. त्याशिवाय आयुष्यमान भारत आणि स्कीमसुद्धा आपल्याकडे चालू आहे. फारच छान. मित्रांनो, डॉक्टर केदार महत्त्वपूर्ण माहिती आपल्याला देत आहेत. आणि डॉक्टर साहेब, थोडं KM रुग्णालय मुंबईविषयी आम्हाला सांगा आणि आपला जो विभाग आहे बाल शल्यचिकित्सा शास्त्र विभाग त्याविषयी देखील सांगा आणि भविष्यातील काय योजना आहेत त्याविषयी देखील सांगा. नक्कीच. तर आपलं जे डिपार्टमेंट आहे KM मधील पीडियाट्रिक सर्जरी हे वन ऑफ द ओल्डेस्ट इन इंडिया, म्हणजे सगळ्यात जुनं डिपार्टमेंट आहे. 2017 मध्ये आपल्या डिपार्टमेंटला 50 वर्षे पूर्ण झाली. आणि त्याशिवाय तुम्हाला मी 1-2 फोटो दाखवू इच्छितो. हे वॉर्डमधील फोटो आहेत. पूर्णपणे रिनोव्हेटेड वॉर्ड आहे इथे. आणि तुम्ही बघू शकता की रुग्णसुद्धा जेव्हा रिकव्हरी फेजमध्ये असतात तेव्हा व्यवस्थितपणे एकदम ॲम्बियन्स वातावरण, अतिशय मुलांसाठी फ्रेंडली वगैरे वातावरणामध्ये असतं. हा ICU मधील आहे. एकदम कार्टूनचे वगैरे पिक्चर, म्हणजे बाळांना, लहान मुलांना असं वाटूच नाही की कुठेतरी तुम्ही अवघड ठिकाणी ॲडमिट झाले आहात. अतिशय वातावरण छान आहे. आणि आपलं जे आहे हे टीमवर्क असतं की जेव्हा आम्ही पीडियाट्रिक सर्जन, आमची पूर्ण डॉक्टरांची टीम असते, त्याशिवाय ॲनेस्थेटिस्ट डॉक्टरांची टीम असते, त्याशिवाय आपल्या इथे वॉर्ड नंबर 3 ICU आणि पीडियाट्रिक OT ह्या 3 गोष्टी आहेत. इथील सर्व स्टाफ, सर्व कर्मचारी हे आपल्या टीमवर्कमध्ये इन्क्लुडेड असतात. तर कधीही या KM रुग्णालय हे तुमचे, आमचे, आपल्या सर्वांचे आहे. नक्कीच पूर्णपणे ट्रीटमेंट मिळणार. फारच छान. डॉक्टर साहेब, हां. आणि मला एकच सांगायचं, आपलं डिपार्टमेंट जे आहे ते ओल्ड बिल्डिंगमध्ये 3ऱ्या माळ्यावर आहे. आणि आपल्या OPD टायमिंगबद्दल जर सांगायचं झालं तर मंगळवार आणि गुरुवार न्यू OPD बिल्डिंगमध्ये पहिला माळा OPD नंबर 10, दुपारी 1:30 ते 3:30 हा OPDचा वेळ आहे. त्याशिवाय हा फोन नंबर आहे आणि ईमेल ID आहे डिपार्टमेंटचा. समजा कोणाला कॉन्टॅक्ट करायचा असेल तर हा लँडलाईन नंबर आहे डिपार्टमेंटचा आणि ईमेल ID. तुम्ही आम्हाला नक्कीच प्रश्न असो, क्वेरी असो, काही रिपोर्ट्स पाठवणे असो, हे कोणतीही गोष्ट करू शकता. फारच छान. डॉक्टर साहेब, आणि भविष्यातील ज्या योजना आहेत मग त्या शैक्षणिक असो, रुग्णांच्या दृष्टीने, किंवा तुम्ही रोबोटिक्स विषयी सांगत होता, तंत्रज्ञानाविषयी सांगत होता, संशोधनाविषयी, तर काय आहे त्याची थोडीशी झलक आम्हाला, तोंडओळख? राईट. तर आता तुम्ही जर विचार केला तर आपलं जे रुग्णालय KM मधील बालशल्य चिकित्सा, आपण 3D लॅप्रोस्कोप येऊन आता ऑलमोस्ट 3 ते 4 वर्ष झाले. या मागच्या वर्षी आपल्याकडे 4K लॅप्रोस्कोप सुद्धा आला होता. आणि लवकरच भविष्यामध्ये बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे रोबोटिक सर्जरी, रोबोटिक मशीन, जे दा विन्सी किंवा अजून 1-2 आहेत रोबोटचे प्रकार, ते सुद्धा यायच्या मार्गावर आहेत. तर मला आज या कार्यक्रमानिमित्ताने सांगायचं आहे की जे लेटेस्ट टेक्नॉलॉजी, म्हणजे जे नवीन तंत्रज्ञान जे काही डेव्हलप होत आहे ते पूर्णपणे आपल्या रुग्णालयामध्ये येत आहे आणि त्याचा पूर्णपणे वापर होत आहे. आणि रुग्णांना जास्तीत जास्त चांगली ट्रीटमेंट, पीडियाट्रिक सर्जरीतील जे बाळ असतं ते ट्रीटमेंट झाल्यानंतर पुढचे 7 ते 8 दशकं, म्हणजे 7 to 8 डिकेड्स व्यवस्थित, अगदी हेल्दी, धडधाकट भारतीय नागरिक म्हणून जगता आलं पाहिजे, त्याचा आम्ही नक्कीच काळजी घेत असतो. कार्यक्रमानिमित्ताने मी एक तोंडओळख तुम्हाला नागरिकांशी संवाद साधायचा प्रयत्न केला. तुम्हाला जर काही प्रॉब्लेम असेल तर तुम्ही नक्कीच जवळच्या रुग्णालयाला आधी दाखवून किंवा डायरेक्ट सुद्धा KMला येऊ शकता. तुमचे नक्कीच स्वागत आहे. शासनाच्या विचाराधीन 2-3 योजना आहेत की प्रत्येक जिल्ह्यामध्ये डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलला एक पीडियाट्रिक सर्जन ची नेमणूक व्हावी. ती सुद्धा लवकरच कार्यान्वित होण्याचा असं आमच्या मीटिंगमध्ये आम्हाला कळालं. तर ते झालं तरी सुद्धा छान आहे. तुम्ही कोणत्याही जिल्ह्यामध्ये असा तुम्ही दाखवा त्यांना, किंवा डायरेक्ट इथे आलात तरी तुमचे नक्कीच स्वागत आहे. फारच छान. डॉक्टर साहेब, जाता जाता आमच्या मित्रांना काय संदेश देणार तुम्ही? ॲज अ पॅरेंट्स, पीडियाट्रिक हा एक अतिशय छान एज ग्रुप असतो. तुम्ही लहान मुलांसोबत खेळता, त्यांना मोठे होताना बघता. 99% केसेसमध्ये काहीच प्रॉब्लेम येत नसतो. पण जेव्हा तुम्हाला वाटतं की बाळाला काही त्रास होत आहे किंवा काहीतरी नॉर्मल नाही वाटत आहे, काही पेन, दुखणं आहे किंवा काहीतरी इश्यू आहे, तर प्लीज घरी थांबू नका. लवकरात लवकर जवळच्या डॉक्टरांना दाखवा. मग ते भले जनरल प्रॅक्टिशनर किंवा पीडियाट्रिशियन असतील, जिल्हा रुग्णालयात दाखवा. आणि गरज भासल्यास तुम्ही KM रुग्णालयामध्ये सुद्धा येऊन दाखवू शकता.
कुठलाही आजार हा दुर्धर किंवा ज्याच्यावर ट्रीटमेंट नाही असा नसतो. जर तो लवकरात लवकर पिकअप झाला इनिशियल स्टेजमध्ये तर नक्कीच आपल्याला पूर्णपणे ट्रीटमेंट देता येते. फारच छान डॉक्टर केदार, तुम्ही तुमच्या व्यस्त वेळापत्रकातून वेळात वेळ काढून इथे आलात आणि आम्हाला छान मार्गदर्शन दिलं. त्यासाठी दूरदर्शन सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदाची पूर्ण जो संघ आहे त्याच्यातर्फे, आमच्या प्रेक्षक मित्रांतर्फे तुमचे आभार. खूप खूप शुभेच्छा पुढील वाटचालीसाठी. मित्रांनो, वेळेला मर्यादा आहे, पण आमचं जे प्रेम आहे त्याला मर्यादा नाही आहे. यासाठी पुढील कार्यक्रमात एक नवीन विषय घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येणारच आहोत. आपल्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. धन्यवाद. नमस्कार. धन्यवाद.